खरं म्हणजे माणसाचं चारित्र्य असं असलं पाहिजे की ज्या माणसासोबत असलं त्या माणसासोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे. म्हणजे जसं आता मी भारतीय जनता पक्षाबरोबर म्हटलं तर भारतीय जनता पक्षासोबत प्रामाणिक आहे, शिवसेनेसोबत होतो तर शिवसेनेसोबत प्रामाणिक आहे. पण दर 6 महिन्यांनी भूमिका नाही बदलवता येत. आता ते भैयासाहेब देशमुखांनी, हर्षवर्धन देशमुखांनी किती पाय दुखवले, म्हणजे पायी फिरले होते ना ते, नाही का? म्हणजे कधी आता 2019मध्ये आता त्यांना सोडचिठ्ठी दिली ते चांगलं नाही वाटत ना लोकांना. या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स. चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल, तसेच लग्नपत्रिका, ॲक्रेलिक बोर्ड, बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल. आमचा मोबाईल नंबर 7841955705. आमचा पत्ता खामगाव बँक समोर, खाटोडेवाडी, अप्रोच रोड, वरुड. आधीच्या काळात महाविकास आघाडी सोबत असणारे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार आता महायुतीकडे आहे आणि ते थोडं महायुतीकडूनच जो प्रचार आहे शांत राहण्याची भूमिका, यावर काय म्हणायचं आहे? आता खरं म्हणजे त्याला तोंडच नाही आहे बाहेर निघायसाठी. शांत काय राहणार आहे? लोकांच्या समोर गेलं तर खोटारडा माणूस आहे म्हणून लोक म्हणतील. म्हणजे हे सगळं लोकांच्याकडून ऐकायला मिळत आहे. म्हणजे मी म्हणत नाही, मी टीका करत नाही. आणि त्याच्यामुळं खरं म्हणजे माणसाचं चारित्र्य असं असलं पाहिजे की ज्या माणसासोबत असलं त्या माणसासोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे. म्हणजे जसं आता मी भारतीय जनता पक्षाबरोबर म्हटलं तर भारतीय जनता पक्षासोबत प्रामाणिक आहे, शिवसेनेसोबत होतो तर शिवसेनेसोबत प्रामाणिक आहे. पण दर 6 महिन्यांनी भूमिका नाही बदलवता येत. आता ते भैयासाहेब देशमुखांनी, हर्षवर्धन देशमुखांनी किती पाय दुखवले, म्हणजे पायी फिरले होते ना ते, नाही का? म्हणजे कधी आता 2019मध्ये आता त्यांना सोडचिठ्ठी दिली ते चांगलं नाही वाटत ना लोकांना.